आणि अशा पद्धतीने माझा दिवाळीचा फराळाचा पहिला पदार्थ तयार झालेला आहे, नाही नाही म्हणता म्हणता. आणि असं झालं होतं हे करायला लागले तेव्हा की बिघडतंय की काय असं झालं होतं माझं. पण बिघडली तर नाहीच नाही, पण आत्तापर्यंत जेवढ्या वेळा बनवले त्यात सगळ्यात सक्सेस झाली असं मला तरी वाटतंय. कारण इतकी मस्त झाली नाही, इतकी खुसखुशीत झाली नाही ही शंकरपाळी. आणि ना अशी बघा, अशी तुटते लगेच अशा हाताने ही केली तरी बिस्किटसारखी. आणि सेम बिस्किटसारखी टेस्टसुद्धा झालेली आहे. अगदी ते आपलं 2020चं बिस्किट लागतं ना, तर तशा टाईपची एकदम खुसखुशीत मस्त एकदम. आणि एकदम कमी गोड. म्हणजे काय झालं होतं, बिघडते का काय वाटण्याचं कारण पण तेच झालं होतं की साखर मला अगोदर थोडीशी कमी वाटली, म्हणून मी ना थोडीशी साखर दुधामध्ये मिक्स करून टाकली, तर ते मला थोडं पीठ पातळ वाटायला लागलं. पण नंतर ना ते तसंच ठेवलं ना थोडा वेळ मी, तर ते पूर्णपणे असं पिठाने ना ते दूध आणि त्या म्हणजे शोषून घेतलं मिश्रण. आणि परत पीठ घट्ट झालं आणि एकदम छान अशा या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही एकदम अशी, म्हणजे मला आता याच्यात दाखवता येत नाही आहे नीट. बघा अशी 2 बोटांनी एकदम अशी चुरा होती शंकरपाळी. तर इतकी खुसखुशीत आणि मस्त झालेली आहे. तर अशा पद्धतीचा माझा दिवाळीचा पहिला पदार्थ करून झालेला आहे. तर खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे. आणि का माझं असं चालू आहे की नाही बनवायचं किंवा थोडं बनवायचं, तर त्याचं कारण वेगळं म्हणजे असं विशेष काही नाही की बाबा म्हणजे असं का नाही का कुणीतरी वारल्यावर वगैरे करत नाही वगैरे, तर तसं अजिबात काही नाही आहे. तर मला टाईम नाही आहे ह्यावेळेस, कारण मी वेगळ्याच कामात व्यस्त आहे. तर त्यामुळं तर बघू थोडं थोडं करणार आहे आता. आणि अरे हो, मला सांगायचं राहिलं की मी शंकरपाळी बनवली कशी, तर काय रेसिपी वापरली वगैरे. तर रेसिपी इकडे फेमस रेसिपी आहे सध्या शंकरपाळीची. जवळपास मला वाटतं सगळेजण त्याच रेसिपीप्रमाणे बनवतात. तर आपलं समप्रमाणात दूध, साखर, तूप घ्यायचं आणि त्याच्यात बसेल तितकाच मैदा वापरायचा. तर तेच पद्धत वापरून मी बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं, मग मी पहिल्यांदा जे वाटीचं माप घेतलं होतं, तर ते मला अर्धा किलोचीच बनवायची होती. अर्धा किलो मैद्याची म्हटलं ना मी, क्वांटिटी कमी करायची होती. पण ते जे मी वाटीने प्रमाण घेतलं होतं ते थोडं जास्त झालं, पातळ झालं ते. आणि मग पातळ झालं म्हणून मी थोडासा घरात एक्स्ट्रा शिल्लक होता तो मैदा टाकला. मग ते परत थोडंसं सपक झालं, मग परत थोडी दुधात साखर मिक्स केली, तर असा गोंधळ होत गेला माझा बिघडायच्या मार्गावरती. पण नाही बिघडली ती.